सर्वात महत्वाची माहिती. सर्पदंश झाल्यावर काय अजिबात करू नये. या चुका जीव घेण्या ठरू शकतात. पहिली चूक, जखम कापणे किंवा ब्लेडने चिरणे. असं केल्याने विष बाहेर येत नाही, उलट संसर्ग होण्याचा आणि जास्त रक्तस्राव होण्याचा धोका वाढतो. दुसरी चूक, तोंडाने विष चोखून काढणे. हे केवळ चित्रपटातच होतं. प्रत्यक्षात असं केल्याने विष काढणाऱ्या व्यक्तीच्या जीवालाही धोका निर्माण होतो. तिसरी चूक, दंश झालेल्या जागेवर घट्ट दोरी किंवा कापड बांधणे. पूर्वी असं करायला सांगितलं जायचं, पण आता ते चुकीचं मानलं जातं. घट्ट बांधल्याने रक्ताभिसरण थांबतं आणि तो अवयव कायमचा निकामी होऊ शकतो. चौथी चूक, जखमेवर कोणतीही वनस्पती, पाला, माती, बर्फ किंवा भस्म लावणे. याने काहीही फायदा होत नाही, उलट जखमेत संसर्ग होतो. पाचवी आणि सर्वात मोठी चूक, रुग्णाला मांत्रिकाकडे किंवा भोंडूबाबांकडे नेणे. सर्पदंशावर जगात फक्त एकच इलाज आहे आणि तो म्हणजे अँटीवेनम. मांत्रिकाकडे जाऊन तुम्ही रुग्णाचा जीव वाचवण्याचा गोल्डन आवर म्हणजे सुवर्ण तास वाया घालवता. हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर डॉक्टरांना सापाचं वर्णन सांगा. त्याचा रंग, अंगावरील नक्षी किंवा आकार आठवत असेल तर सांगा. शक्य असल्यास सुरक्षित अंतरावरून काढलेला फोटो दाखवा. यामुळे डॉक्टरांना योग्य उपचार सुरू करण्यास मदत होते. अँटीवेनम दिल्यानंतरही रुग्ण काही काळ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असतो, कारण विषाचा परिणाम आणि अँटीवेनमची रिॲक्शन यावर लक्ष ठेवावं लागतं. शेवटी एकच सांगतो, साप हा निसर्गाच्या साखळीतील एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. तो शेतातील उंदीर आणि इतर प्राण्यांना खाऊन पिकांचं रक्षण करतो, म्हणजेच तो शेतकऱ्याचा मित्र आहे. आपण त्याच्या घरात अतिक्रमण केलं आहे, त्याने आपल्या घरात नाही. त्यामुळे त्याला मारू नका. तुमच्या घरात किंवा परिसरात साप दिसल्यास त्याला मारण्याचा प्रयत्न न करता तात्काळ तुमच्या भागातील सर्पमित्राला संपर्क साधा. ते प्रशिक्षित असतात आणि सापाला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून देतात. ही माहिती म्हणजे केवळ एक व्हिडिओ नाही, तर एक जीवनरक्षक कवच आहे. पावसाळ्याच्या या दिवसात सतर्क रहा, दिलेली काळजी घ्या आणि सर्पदंशाबद्दलची ही शास्त्रीय माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुमचा एक शेअर एखाद्याचा प्राण